पावसाचे गेले 2 दिवसापासून दमदार आगमन झाल्याने खेड तालुक्यातील चासकमान धरण 100% भरले, तर पश्चिम भागातील भात पिकांसह सोयाबीन पिकाला हा पाऊस उपयुक्त ठरला। चासकमान धरणाचे 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता दरवाजे उघडण्यात आल्याने भीमा नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे। चासकमान धरण 100% भरले असून गतवर्षी याच वेळी हे धरण 98.93% धरण भरले होते। चासकमान धरणांतर्गत कळमोडी धरण भरले असून सध्या या धरणाच्या सांडव्यावरून आरळा नदी 265 क्युसेकने पाण्याची आवक चासकमान धरणात होत आहे। कळमोडी धरण क्षेत्रात 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर आतापर्यंत 953 मिलीमीटर एकूण पावसाची नोंद झाली। भामा आसखेड धरणात 91.35% पाणीसाठा झाला असून गतवर्षी 99.65% धरण भरले होते। गेल्या वर्षी 27 जुलै रोजी धरण 80% भरल्यानंतर भामा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता। धरण क्षेत्रात आज मितीला 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 738 मिलीमीटर एकूण पर्जन्याची नोंद झाली आहे। खेड तालुक्यातील केवळ भामा आसखेडमधून अद्यापर्यंत विसर्ग झालेला नाही, कारण मोठ्या प्रमाणावर या धरणातून पुणे आणि चाकण MIDC साठी दररोज उपसा होत आहे।